बाबांची उणीव ही जाणवली। कारण मी पहिल्यांदा या विद्यालयामध्ये जेव्हा आले त्यावेळेला बाबा होते। आज या विद्यापीठावर मी या विद्यालयामध्ये दुसऱ्यांदा उभी आहे आणि म्हणून परिसरामध्ये अजूनही बाबा आहेत असा भास होतो। विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, बंधू, भगिनी आणि आज या ठिकाणी ज्या महामानवांना आणि महानायिकांना या ठिकाणी विद्यापीठावर आपण सर्वांनी नमन केलेलं आहे, ते सर्व महानायिका आणि महामानव यांना मी अभिवादन करते। आणि ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रमाचा उत्साह आणि आम्हाला प्रोत्साहन मिळतच नाही, म्हणजे आम्ही इथे असो पण समोर कोणीच नसेल, काही महत्व असेल का कार्यक्रमाला? अजिबात नाही। म्हणून माझे सर्व लाडके विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आपल्याला माहिती आहे की आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी आपल्या सर्वांना मित्र आणि मैत्रिणी संबोधतो, बरोबर आहे? कुणी आलं तरी विद्यार्थी मित्रांनो असं संबोधतं। का म्हणतात बरं मित्र? कारण प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या मित्राला सांगता, मैत्रिणीला सांगता, जे आई बाबांना सुद्धा सांगत नाही। आणि म्हणून तुम्ही त्या सर्व गोष्टी आमच्याशी शेअर कराव्यात ही आमची अपेक्षा असते आणि म्हणून आम्ही तुम्हाला मित्र किंवा मैत्रीण संबोधतो। आज या ठिकाणी मला असं वाटतं की बहुतेक ज्युनियर कॉलेजचे जास्त विद्यार्थी दिसतात आणि म्हणून या ठिकाणी 3 ते 12 जानेवारी पर्यंत आपण हा जो सावित्री जिजाऊ दशरात्रोत्सव या ठिकाणी साजरा करणार आहोत, त्याचं उद्घाटन या ठिकाणी आज सीमाताई बोके यांच्या हस्ते झालेलं आहे। आणि आता 10 दिवस अगदी कार्यक्रमांची मेजवानी, वैचारिक मेजवानी तर तुम्हाला मिळणार आहे, त्यासोबत तुम्हाला आनंदाची काही गोष्टी सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत। त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा, प्रत्येक कार्यक्रम हा काळजीपूर्वक ऐकावा आणि आचरणात आणावा, हीच फक्त एक विनंती व सूचना मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना करते। या ठिकाणी ज्या वेळेला हा कार्यक्रम साजरा होतो, सर्वप्रथम मला असं वाटतं की या शाळेची शिस्त, या विद्यालयाचा परिसर अतिशय स्वच्छ, रमणीय आणि शिस्तप्रिय विद्यार्थी पाहूनच हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे असं आम्हाला वाटायला लागतं। या ठिकाणी मला माहितीये की आपण आता सावित्रीबाईंचं कार्यकर्तृत्व पुस्तक वाचतो, राजमाता जिजाऊंचं कार्यकर्तृत्व काय आहे पुस्तक वाचतो, त्यामुळे ते काय आहेत, कोण आहेत हे सांगण्यापेक्षाही त्याबद्दल जास्त खोलात न शिरता मी तुम्हाला वस्तुस्थितीत कसं जगलं पाहिजे माणसाने, त्यांच्या आचार विचारांवर आपण कसं चाललं पाहिजे हे फक्त थोडक्यात सांगणार आहे। मला माहितीये की आपला एखादा विद्यार्थी असतो, कारण मी ज्युनियर कॉलेजला शिकवलेला आहे, मला माहितीये की आमचे विद्यार्थी हे कसे असतात। विद्यार्थ्यांजवळ मोबाईल आहे, मोबाईलचा उपयोग कसा करावा हे स्वतः ठरवायचं आहे। कारण कोणतंही शस्त्र जेव्हा आपल्या हाती दिलं जातं तेव्हा त्याचा उपयोग स्वतःच्या रक्षणासाठी करायचा किंवा दुसऱ्याला हत्या करण्यासाठी करायचा हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचं आहे। आणि म्हणून मग जेव्हा आमचा एखादा विद्यार्थी म्हणतो त्याच्या आईला की काही नाही, परिस्थिती असो किंवा नसो, मला सचिन तेंडुलकर सारखाच शूज घेऊन पाहिजे, कारण त्याची ऍडव्हर्टाईज मी पाहिलेली आहे, मला तोच शूज पाहिजे। मला असं म्हणायचं की ठीक आहे, तुला सचिन तेंडुलकर सारखा शूज आई घेऊन दे, शेतात मजुरी करून घेऊन दे, पण तू सुद्धा सचिन तेंडुलकर सारखा म्हणून दाखव। कारण कोणतंही क्षेत्र वाईट नाही, सगळ्यांनीच काही अगदी वकील, इंजिनियर, डॉक्टर व्हावं ही अपेक्षा नाही। प्रत्येकाने ज्या ज्या क्षेत्रात आपल्याला जायचं असेल त्या क्षेत्रात मात्र आपलं नाव प्रत्येकाने कमावलं पाहिजे, काहीतरी विशिष्ट आपली ओळख त्या ठिकाणी प्रत्येकाने निर्माण केली पाहिजे। मग ते क्रीडा क्षेत्र असो, संशोधनाचं क्षेत्र असो किंवा आणखी कुठलंही क्षेत्र असो द्या, त्यात आपण नाव कमावलं पाहिजे। कारण कसं आहे की प्रत्येक आई वडिलांना समाजामध्ये जी ओळख निर्माण होते ती तुमच्यामुळे होते। आमची ओळख निर्माण झाली आहे ती केवळ आमच्यामुळे नाही, आमच्या मुलांमुळे आमची ओळख निर्माण झालेली आहे। जेव्हा आम्ही पुढे जातो तेव्हा आम्हाला ओळखलं जातं ती आकांक्षेची आई आहे, आकांक्षामुळे, जी MSCIT मध्ये तिचा रँक किती आलाय तिची आई आहे। आम्हाला खूप छान वाटतं की आम्हाला आमच्या मुलांच्या ओळखीमुळे आम्हाला ओळखतात लोक। आणि हेच मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा की तुमच्या कर्तृत्वामुळे तुमच्या आई वडिलांना ओळखता आलं पाहिजे। मग माझा बाप शेतात मजुरी करणारा असेल किंवा एखाद्या दुकानावर काम करणारा असू द्या किंवा मोठ्या एखाद्या कंपनीमध्ये इंजिनियर असू द्या, पण तुमच्यामुळे त्यांची ओळख तुम्ही निर्माण करावी असं मला वाटतं।
कोणत्याही क्षेत्रात जाताना आपल्या मायबापांचं नाव कुठल्याही तरी बट्टा लागणार नाही हे लक्षात ठेवावं. कारण सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं होतं की शीलम परम भूषणम, चारित्र्य हे सर्वात महत्वाचं आहे. तुम्ही कितीही मोठे अधिकारी झालेत पण तुम्ही जर चारित्र्यहीन असाल तर तुमच्याकडे सुद्धा समाज त्याच नजरेने पाहणार आहे. कारण तुमची ओळख तुमच्या चारित्र्याने होणार आहे. तुमचं वय हे अगदी जे आहे 11वी 12वीतलं घडतंय बिघडतंय, घडला तर घडला, बिघडला तर तो आयुष्यातून उठणार आहे. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की मला घडायचं आहे. आव्हाड सरांनी सांगितलं बाकीच्या फालतू गोष्टी करायसाठी संपूर्ण आयुष्य आहे, पण आपलं आयुष्य घडवायसाठी मात्र ही संधी आहे. संधीचं सोनं प्रत्येकाने करून घेतलं पाहिजे. मला माहितीये की जेव्हा या सर्व मुली बाहेर गावावर अपडाऊन करतात, कुठल्याही ऑटोमध्ये बसतात, कुठल्याही गाडीला हात दाखवतात, तर कृपया आपण निसर्गाने आपल्याला, जरी आपण म्हणतो की मी कराटे केली आहे, मी आणखी दांडपट्टा तलवार मला येत आहे, पण समाजामध्ये मात्र लैंगिक जो भेदभाव आहे की तू स्त्री आहेस आणि हा मुलगा आहे, तू मुलगी आहे आणि मुलगा आहे, त्याच्यामुळे आपण आपलं कितीही संरक्षण करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा काही काही गोष्टींवेळेला आपल्याला आपलं संरक्षण करता येत नाही. त्यावेळेला आपल्याला लागते समाजामध्ये एकच गोष्ट, ती म्हणजे समय सूचकता. की आपण जेव्हा समाजामध्ये समोर जातोय तर समोरची नजर आपल्याला प्रत्येकाला ओळखता आली पाहिजे. मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, प्रत्येकाला समाजात समय सूचकतेनुसार वागता आलं पाहिजे. कारण कसं आहे कि नजर ने नजर को नजर से देखा, नजर ने नजर को नजर से देखा, नजर को समझना भी एक समझ है, जिसकी समझ में वो न आए मेरी समझ में वो ना समझ है. प्रत्येकाला नजर ओळखताच आली पाहिजे. एखाद्या रेल्वेच्या डब्याला आग लागली असताना त्यातून समय सूचकतेने जे बाहेर पडतील ते वाचतील, आणि ज्यांना कुठली समय सूचकता नसेल, मला कसं बाहेर पडायचं हे समजणार नाही, ती जीवाने जातील. ही समाजाची स्थिती आहे आणि म्हणून समाजात वावरत असताना आपल्याला या गोष्टी काळजीपूर्वक हाताळता आल्या पाहिजे. मी आणि मोरे सर आम्ही जेव्हा अपडाऊन करतो मंगळूरपर्यंत कारंजावरनं, तेव्हा आम्ही सकाळी जेव्हा 7 वाजता शाळेमध्ये यायचं तेव्हा काही स्टॉपवर मुली उभ्या असायच्या, गाडीला हात दाखवायच्या. थांबवली आम्ही गाडी, आईने मुलीला बसवून दिलं गाडीमध्ये, चौकशी नाही, गाडी कोणाची आहे, कसे लोक आहेत, काहीच पाहायचं नाही. तर कृपया माझ्या मुलींना आणि त्यांच्या आईला सुद्धा अशी एक विनंती असेल की कृपया कोणत्याही गाडीत आपल्या मुलींना बसवू नका. शाळेत 10 मिनिटं वेळ झाला तर तुम्हाला तुमचे शिक्षक 10 मिनिटं पनिशमेंट करतील, ती उपभोगा. चालेल 10 मिनिटं पनिशमेंट झालेली, पण मात्र कोणत्याही गाडीत बसून कोणत्याही गाडीला हात दाखवून जेव्हा आपलं आयुष्य उद्ध्वस्त व्हाल तेव्हा ती 10 मिनिटं तुम्हाला किती महत्वाची वाटतील हे तुम्हाला त्यावेळेला समजेल. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा माझी मुलगी सुद्धा मुंबईला KM ला मेडिकलला मी पाठवली त्यावेळेला मला रात्रभर झोप नव्हती. कारण असं वाटायचं की ती गाडीतनं रेल्वेतनं प्रवास करते आहे. 10 वेळा फोन करून मी विचारायचे की तू कंपार्टमेंट मध्ये एकटी आहेस का, बाजूला किती मुलं आहेत, किती लेडीज आहेत. कारण मी आई होती, ती जरी धीट होती पण मी एक आई होती. तशा तुमच्या प्रत्येकीच्या आईला जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा घरी येईपर्यंत खूप काळजी असते, तो मुलगा असो किंवा मुलगी. कारण मुलांच्या बाबतीत मुलं म्हणतील प्रत्येक गोष्टी सगळ्या मुलींसाठीच सांगितल्या जातात, आमच्यासाठी काहीच सांगितलं जात नाही. मी मुंबईला रेल्वेच्या डब्यामध्ये लोकलमध्ये काही मुलं पाहिले, अगदी दाराशी खूप मस्ती करणारे, एकमेकांना ढकलणारे. मित्रांनो, जीव हा खूप महत्वाचा आहे. कारण तुमचे आई बाबा तिथे काम करतायत, मजुरीसाठी गेले आहेत आणि तुम्हाला शाळेमध्ये टाकलेलं आहे. तुम्ही घरी येईपर्यंत तुमच्यासाठी ते कमावतात. तुम्ही जर अशा पद्धतीने धक्काबुक्की करून जर रेल्वेतून खाली पडलात, आपण बातम्या वाचतो की मुलगा रुळाच्या खाली आला, ती या स्थितीतून खाली येतात. म्हणून आपला जीव खूप महत्वाचा आहे. पुन्हा पुन्हा आपल्याला हा जीव मिळणार नाही, म्हणून आपल्या जीवाचं रक्षण करणं प्रत्येकाने शिकलं पाहिजे. की आपण घरी जाणार आहोत, घरी जाताना आपली कोणतरी वाट पाहणार आहे, आपली आई असेल, आपली बहीण असेल, आपला भाऊ असेल, आपले वडील असतील. आणि जितकं या सगळ्यांना दुःख होतं ना, तेव्हा शाळेतील सर्व गुरुजनांना सुद्धा याचं खूप दुःख होतं. मित्रांनो, हेही लक्षात घ्यायचं. कारण माझ्या सुद्धा आयुष्यामध्ये असा एक प्रसंग घडलेला आहे माझ्या विद्यार्थिनीबाबत. मी अजूनही तो माझ्या शाळेचा प्रसंग कधीच विसरू शकत नाही. कारण काही गोष्टीतून त्या विद्यार्थिनीचा जीव गेलेला आहे आणि माझ्या जीवनामध्ये ते शल्य मला नेहमीसाठी राहणार आहे.
की माझ्या कारकिर्दीमध्ये मी त्या शाळेमध्ये असताना त्या मुलीचं असं का व्हावं, तर या गोष्टी काही काही तुम्ही सांभाळल्या पाहिजेत. काही तुमच्या चुकीमुळे सुद्धा घडलेल्या असतात आणि त्यामुळे सर्वांना त्याचं खूप वाईट वाटतं. आणि म्हणून मी या सगळ्या विद्यार्थिनींना सुद्धा की सावित्रीबाई फुले या धीट होत्या. तुम्ही जर आज सावित्रीबाई फुले जयंती साजरी करत आहात तर त्याचा धीटपणा प्रत्येकीने अंगीकारला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम मी सुद्धा नोकरी केली, नोकरी करत असताना बऱ्याच अडचणी आल्या, मी धीट नाही हा त्यातला भाग नाही, पण काही सामाजिक राजकीय गोष्टी माझ्या आड होत्या नोकरीच्या, मला त्या करता आल्या नाही. पण विद्यार्थ्यांनी तुम्हाला मी सांगते की आपण जेव्हा रस्त्याने जातो, घोळक्याने जातात काही मुली आणि अचानकपणे आपल्यामध्येच काहीतरी कमेंट्स होतात मुलींमध्ये, आपण चौकात अगदी खूप जोरजोरामध्ये हसतो. बाजूला कुठला तरी एखादा ग्रुप असतो टवाळक्या काही लोकांचा, ते त्याचा गैरफायदा घेतात आणि म्हणून काही गोष्टी आपल्याला पाळाव्याच लागतात. आपण त्या ठिकाणी जर समोरचा आपल्याला वार करत असेल तर त्याच्या दोन कानपटीत लगवून द्यायची सुद्धा आपली तयारी असली पाहिजे. एवढी हिंमत प्रत्येक मुलीमध्ये असलीच पाहिजे. पण आम्ही भीतो. मी मग बघितलंय कॉलेजमध्ये अगदी मुळमुळ रडणाऱ्या, का रडते, काय झालं मॅडम, असं झालं, मी घरी जात असताना वगैरे वगैरे काहीतरी त्या सांगतात. मग तुझी हिंमत कुठे गेली? आम्ही तुम्हाला कशाचे धडे दिले? हिमतीचे दिलेत ना. मग तुझी हिंमत गेली कुठे? राजमाता जिजाऊ त्या वेळेला त्या काळामध्ये इतक्या धीटपणाने जेव्हा कर्तृत्व गाजवतात, मग आम्ही आज समाजामध्ये जर त्यांचा विचार घेऊन चालत आहोत तर आमचा धीटपणा गेला कुठे? आम्ही सुद्धा धीट बनलं पाहिजे, पण कुठेही धीट बनून चालत नाही. जिथे अंगावर आपल्या कुठेतरी कोणीतरी वाईट बोलते आहे, कुणीतरी आपल्या अंगावर मुद्दाम येते आहे, तेव्हाच आपण तिथे त्याला आळा घालण्यासाठी धीट बनलं पाहिजे. नाहीतर मॅडमनेच सांगितलं धीट बना. एखाद्याचं नाव घेतलं, हजार मॅडम, आवाज खाली. वर्गात आपण प्रेझेंटी सुद्धा देतो, तिथे धीटपणा दाखवायची गरज नाही आहे प्रत्येकाला. तिथे नम्रता असली पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये. नम्रतेनेच वाटलं पाहिजे आपण आपल्या गुरुजनांशी. कारण जेव्हा आपण एखाद्या तळ्याचं पाणी घेतो तेव्हा आपल्या सहजासहजी तोंडामध्ये ते पाणी येत नाही, वाकावं लागतं, कुठेतरी झुकावं लागतं, तेव्हा त्या उंचाईने आपल्याला पाणी पिता येतं. पण नम्रता ही विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नम्रतेने सगळं जग आपल्याला जिंकता येतं. आज या ठिकाणी आमच्या सीमाताईंनी आहेत, आवाळे सरांनी आहेत, बरेचशी आपल्याला माहिती दिलेली आहे विद्यार्थ्यांनी कसं वागावं. आपले आवाळे सर ते एक म्हणजे धगधगती तोफ आहे. माझ्या विद्यालयामध्ये सुद्धा सरांना जेव्हा बोलवलं होतं तर अजूनही माझे विद्यार्थी सरांचं भाषण विसरलेले नाहीत. सरांना बोलवा हा त्यांचा आग्रह असतो. आणि म्हणून असे जेव्हा विचार घेऊन आपण समाजामध्ये जातो तेव्हा समाजात मात्र आपण कृतीयुक्त जगणं प्रत्येकाचं असलं पाहिजे. आज जेव्हा एखादा मुलगा वर्गात असतो, त्याची बहीण असते दुसऱ्या वर्गामध्ये, ती बहीण जेव्हा तक्रार करते त्या भावाकडे की मला या वर्गातल्या मुलांनी असं असं म्हटलं, तेव्हा त्याचं रक्त कसं सळसळतं, कुठे आहे तो, चल आण दाखव, बघतोच त्याला बाहेर. मग असंच रक्त आमच्या समाजातील बहिणींवर जेव्हा काही अन्याय अत्याचार होतो तेव्हा सळसळलं पाहिजे. एक सोडून सगळ्या आमच्या बहिणी आहेत या प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंचे सुद्धा विचार आपण वाचले पाहिजे. प्रत्येकाला मी एकच सांगेन की प्रत्येकाच्या घरामध्ये एक भारतीय संविधान हे असलंच पाहिजे. मला सांगा तुमच्याकडे किती जणांकडे भारतीय संविधान हे पुस्तक आहे? हात वर करा. ज्या घटनेच्या काही कलमानुसार आपलं शासन चालते आहे ते पुस्तक प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही आता एक लक्षात ठेवायचं की तुम्ही वाढदिवसाला एकमेकांना जे गिफ्ट देणार आहात तेव्हा प्रत्येकाने एखादं पुस्तक किंवा भारतीय संविधान, फक्त 200 रुपयाचं पुस्तक आहे. मोबाईल मध्ये रिचार्ज आपण 400 रुपयाचं मारतो, मग 200 रुपयाचं पुस्तक घेऊन जर आपण एकमेकांना भेट दिलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये भारतीय संविधान हे राहणार आहे. आणि म्हणून भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून आपण ज्यांना संबोधतो अशा महामानवांचं संविधान त्या काळामध्ये त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. आणि या संविधानावर आपलं संपूर्ण राष्ट्र चालते आहे, तेव्हा ते प्रत्येकाच्याकडे संविधान असावं ही माझी एक अपेक्षा आहे. आज या ठिकाणी भरपूर आहे बोलण्यासारखं, कारण माईक हा आमचा अतिशय प्रिय आहे. शिक्षक म्हटलं किंवा वक्ते म्हटलं की माईक हा सोडावसा वाटत नाही, पण वेळेचं कुठेतरी बंधन असतं. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आम्हा पती पत्नींचा सोबत सत्कार घेतला. आता तुम्ही म्हणाल की सरही सोबत आहे. माहितीये मी महादेवाला तुम्ही जे धोत्र्याचं ते काटेरी फूल पाहायला फिरता, सापडलं नाही म्हणून याच्या दाराशी त्याच्या दाराशी, कारण ते महादेवाला व्हायलाच पाहिजे. पण मी कधीच वाहत नाही, कारण माझ्या महादेवाच्या डोक्यावर केसच नाही, त्यांना ते रुतेल म्हणून मी महादेवाला कधीच ते फूल
वाहत नाही आणि ते फळ सुद्धा आणत नाही आणि त्याच्या बांधणीत सुद्धा पळत नाही. कारण सरांचं म्हणणं असं आहे की एवढं तिथे वाढल्यापेक्षा मी उभा राहतो माझ्या भोवती फिर माझं पूजन कर. आणि म्हणून मी काही गोष्टी या वैचारिक पातळीवर येऊन काही म्हणते तिची अंमलबजावणी करते आणि हे असं झालं म्हणून ते तसं केलं नाही म्हणून नाही, या भानगडीत मी पडत नाही. आणि म्हणून या वैचारिक वारशामुळेच आज माझ्या मुलांना सुद्धा मी वैचारिक वारसा दिलेला आहे. म्हणून आज माझी मुलं सुद्धा घडलेली आहे. कारण विचार महत्वाचे आहे. मुलगा सुद्धा ऑर्थोपेडिक सर्जन झाला आहे, मुलगी सुद्धा एमडी मेडिसिन KM ला आहे. आणि प्रत्येकाच्या मोबाईलवर एक स्टेटस असेल, तुमचा DP असतो, बरोबर आहे? DP असेल वेगवेगळ्या हेअरस्टाईलचा, एखाद्या हिरोचा, खूप जणांच्या याच्यावर असेल. तुम्हाला जे बनायचं आहे त्याचा DP ठेवा. माझ्या मुलीचा DP 2 वर्ष 11वी 12वीला KM चा होता. रोज उठलं की मला या कॉलेजमध्येच ऍडमिशन मिळाली पाहिजे हे तिचं ध्येय निश्चित होतं आणि तिने ते सक्सेस केलं, तिला ते मिळालं. म्हणजे मी फार हे नाही सांगत बडी म्हणजे माझ्या मुलांची स्तुती म्हणून नाही, प्रेरणा म्हणून की तुम्ही सुद्धा असं काहीतरी आपले DP ठेवावेत की जे आपल्याला पुढे व्हायचं आहे. माझा मुलगा माझ्यापेक्षा उंच आहे, सरांपेक्षा उंच आहे, मुलगी पण उंच आहे. ते मला म्हणतात की आई आम्हाला तुझ्याशी बोलायचं असेल की खाली मान घालून वाकून बोलावं लागतं, आता तू किती ठेंगणी दिसते घरात. मी म्हटलं नाही, मला त्या ठेंगणेपणाचा काही कमीपणा वाटत नाही. कारण माझी मुलं जेव्हा आई वडिलांशी मान खाली घालून बोलतात तेव्हा ती आदर्श आहेत असं मला वाटतं. आणि प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची खाली मान घालूनच बोललं पाहिजे. ती उंच आहेत त्याच्याबद्दल नाही. आणि तुमच्याकडे समाजाने तुम्ही उंच आहात, तुमच्याकडे समाजाने ताठ मांडणी बघितलं पाहिजे. आणि म्हणून तुमची उंची सुद्धा त्यासाठी महत्वाची आहे. त्याचा कुठलाही भाऊ करू नका की आम्ही उंच आहोत आणि तुम्ही ठेंगणे आहोत. म्हणून अशी वैचारिक वारसा प्राप्त झालेला आमचं कुटुंब आहे आणि त्यानुसारच आम्ही आमची कृती करत असतो. या ठिकाणी आम्हाला बोलवलं, संस्थेने आम्हाला खूप मान सन्मान दिला, त्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत. या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर आम्हाला सुद्धा कधी काही या शाळेकरता काही योगदान देता आलं तर आम्हाला सरांनी काळवंडे सरांनी सांगावं. निश्चितच आमच्याकडून ते योगदान आम्ही आपल्या संस्थेला निश्चितच देणार आहोत. तेव्हा या ठिकाणी मी सर्वांना खूप खूप धन्यवाद देते, सर्वांचे आभार व्यक्त करते. आणि एकदा जोरात आपण सर्वांनी म्हणायचं आहे, जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय? जय शिवराय. धन्यवाद.